सेवा विकास बँकेचा परवाना रद्द झाल्याचे कारण दाखवून तब्बल 205 कामगारांना कामावरून कमी करण्यात आले होते। गेल्या 3 वर्षांपासून हे सर्व कामगार घरी बसून आपला हक्काचा न्याय मिळण्याची वाट पाहत होते। आर्थिक अडचणी, घरातील संकटे आणि भविष्याबद्दलची धास्ती या सर्व परिस्थितीतही कामगारांनी आशा सोडली नाही। या सर्व कामगारांच्या व्यथा, समस्या आणि त्यांच्या न्यायासाठीचा लढा कामगार नेते यशवंत भोसले यांनी स्वतः घेतला। त्यांनी सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा करत कामगारांचे हक्क अबाधित राहावेत यासाठी संबंधित विभागाशी संवाद साधत राहिले। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून कामगार आयुक्तांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की परवाना रद्द झाला म्हणून कामगारांना कामावरून कमी करता येणार नाही। कामगारांचे हक्क अबाधित राहतील आणि अशा प्रकारे कामगारांना अचानक सेवा समाप्तीची नोटीस देता येत नाही असा कडक इशाराही बँकेला देण्यात आला। सेवा विकास बँक ही 22 नोव्हेंबरला त्या ठिकाणी बंद करण्यात आली आणि अचानक लिक्विडिटरनं सगळ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं। आज या गोष्टीला 3 वर्ष झाली आणि हे सर्व कर्मचारी सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर 2025ला राष्ट्रीय श्रमिक आघाडीकडे आले, आमच्या संघटनेकडे, आणि त्यांनी त्यांची व्यथा मांडली की आम्हाला 60,000, 50,000, 70,000 असे पगार होते। आमचं आयुष्य या बँकेवरच, आर्थिक परिस्थिती आणि घराची सर्व परिस्थिती याच्यावरच अवलंबून आहे। आमच्यावर कर्ज आहेत आणि अचानक बँक बंद झाल्यामुळं आमचं आयुष्य त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे। तर त्या अनुषंगानं ही बँक जी बंद करण्यात आली ती क्लोजर करताना आणि कामगारांना, कर्मचाऱ्यांना कामावून काढताना महाराष्ट्र शासनाची परवानगी त्यांनी घ्यायला पाहिजे होती। ती परवानगी घेतली नसल्याचं आमच्या निदर्शनास आलं। मग राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं आम्ही कामगार आयुक्त कार्यालय पुणे येथे याचिका दाखल केली आणि तक्रार नोंदवली की अशा पद्धतीनं लिक्विडिटर यांना अधिकार नाही कामगारांना कामावून काढण्याचे आणि बँक बंद करण्याचे। जरी लायसन RBIनं रद्द केला असेल तरी शासनाची परवानगी मिळेपर्यंत त्यांना हे करता येत नाही। परंतु या लिक्विडिटरनं स्वतःच्या स्वाक्षरीनं 3 वर्ष झाली कर्मचाऱ्यांना काढून टाकलेलं आहे, पगार नाही। त्यामुळे एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचं त्याच्या फॅमिलीनं आम्हाला सांगितलं, एकानं हार्ट अटॅकनं मृत्यू झाला, अशी अवस्था झाली। आणि मग ज्यावेळेस आम्ही दिवाळीपर्यंत कर्मचाऱ्यांना त्यांनी सांगितलं, कारण 3 वर्ष आश्वासन देत होते की तुम्हाला काही नाही काही VRSच्या रूपानं सेटलमेंट आम्ही करू, काहीतरी रक्कम आम्ही तुम्हाला देऊ, पण 3 वर्ष लिक्विडिटर हे झुलवत ठेवत होते। आणि आता मात्र दिवाळीमध्ये सगळ्यांना पैसे देतो म्हटले, परंतु त्यांनी रिट्रेंचमेंटचे किंवा बाकी काही पैसे त्यांचे देणं होतं ते फक्त ग्रॅज्युटीचे दिले, बाकी काही पैसे दिले नसल्यामुळं VRSची पण रक्कम दिली नाही। त्यामुळं आम्ही दिवाळीत देतो म्हटले, दिवाळीत न दिल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही लेबर कमिशनरकडे अपील केलं। या निर्णयामुळे गेल्या 3 वर्षांपासून अंधारात असलेल्या 205 कुटुंबांना न्यायाचा किरण मिळाला आहे आणि कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। कामगार नेते यशवंत भोसले यांच्या प्रयत्नांचे कामगारांनी मनापासून कौतुक केले असून या निर्णयामुळे कामगार जगतातही सकारात्मक असा संदेश गेला आहे। सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड, पुणे।